घरी घेऊन जाईल. थँक्यू सो मच. घरी घेऊन जाणार म्हणजे उत्तर सगळ्यांना माहीत आहे. खूप साऱ्या शुभेच्छा टीम भवानीनगर सळवे. हार्ड लक बॅड लक टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव, तुम्ही लढलात परंतु प्रयत्न कमी पडलेत. विश यू ऑल द बेस्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला सर्वांना शुभ सकाळ. आणि पहिलाच बॉल इथे हुक्कर पुल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. वन माउस निघून चाललाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. साहेब आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. नवीन बॅटर आलाय यश. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. शॉट पॉइंटला अगदी अडवला गेलाय. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धाव फलक 7 या आकड्यावरती. 7 ऑन स्कोर कार्ड मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. 7 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागतात टीम कराडे या संघाच्या. आजच्या अंतिम दिवसातली मॅच क्रमांक 2 आपण पाहायला गेलं तर एका बाजूला जुगाईदेवी स्पोर्ट्स कराटे तर दुसऱ्या बाजूला सुंदरगड 11 टोळेवाडी. टॉस जिंकला होता टोळेवाडी या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं आता टीम कराटे या संघाला बॅटिंग करण्यासाठी. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी. इथे मिळते विकेटची हमी. आणखीन एक विकेट गॉन. दुसरा धक्का टीम कराटे या संघाला. जावं लागेल माघारी. शिवाजी पहिली जोड
पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या कराटे संघ जाऊन पोहोचतोय 7-2. गोलंदाज शुभमला पाहतोय. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. पहिलाच बॉल, व्हाईट बॉल. अंपायर राजू नाकवा, मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि लेगी पंच शशी कुलकर्णी सर, खूप चांगली पंचांची भूमिका कालच्या दिवसामध्ये देखील पाहिली. आजच्या दिवसामध्ये देखील सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती मात्र जायला पाहायला मिळते. जिथे मात्र पाहायला गेलं तर अगदी खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रात. एकच धाव मिळेल सिंगलच्या मदतीने. धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधले या लढती आपल्याला पाहायला मिळतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल या जिवाळ्या चषकाची. ओ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अवाक्याच्या बाहेर होता, परंतु चौकार अडवलाय. चौकार आहे. अंपायर 2 मिनिटं. काय कन्फर्म सांगा. बघा हा चौकार आहे. बॅकफुटला जाऊन अगदी पंच केलाय. बॉल निघून चाललाय. अंपायर डिसिजन फक्त आणि फक्त सिंगल. पंधरा धावा धावफलकावरती लागतायत. 15 ऑन स्कोर कार्ड. थोडस स्पीडअप ठेवायचं मित्रांनो, कारण आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर वेळेचा निर्बंध असेल, कारण वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे आहेत. त्यावेळेस मात्र पहा खोदून काढलाय. अगदी बॉटम हँडचा खूप चांगला वापर जरूर केला गेलाय, परंतु मिडन होता त्या ठिकाणी. कुठलीही चुकी करत नाहीये. खूप चांगला स्टॉप त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि सिंगल घेण्यामध्ये दोन्ही बॅटरला नक्कीच यश येते. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय. अर्थातच 16 या धावसंख्येवरती 16 ऑन स्कोर कार्ड आतापर्यंत पाहायला मिळतोय टीम कराटे या संघाच्या. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. अगदी वाईडिश लॉंग ऑनला अगदी क्षेत्ररक्षक खूप चांगला पाहायला मिळतंय. एकच धाव मात्र जरूर दिली गेली आहे आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थातच 17 या धावसंख्येवरती 17 ऑन स्कोर कार्ड मात्र जरूर पाहायला मिळतोय टीम कराटे संघ. लॉस ऑफ दी 2 विकेट. अनिल आणि यश या दोन्ही फलंदाजी जोडी. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, वेळेचा निर्बंध आहे आजच्या दिवसामध्ये. अगदी 15 मिनिटांमध्ये आपल्याला हे सामने संपवायचे आहेत. थँक्यू सो मच. आपण मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मंडप सौजन्य लाभले. आदरणीय श्री महेंद्र धुमाळ साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. मी विनंती करेन समाधान दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. ज्यांनी आपल्याला मंडप सौजन्य या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह, मायेची आपुलकीची भालेकरवाडींची शाल देऊन हा सन्मान केला जाईल. आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ म्हणून अगदी पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान संपन्न होत असताना धनाजी बोरगे साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक देखील आलेलं आहे महेंद्र धुमाळ यांच्या चांगल्या गोलंदाजीसाठी. अभिनंदन. अगदी प्रयत्न थोडेसे कमी पडले, प्रयत्न संघाने जरूर कमी पडलेत असं म्हणायला हरकत नाहीये. थँक्यू सो मच सर, मनपूर्वक आभार. यावेळेस बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षकाच्या वाक्याबाहेर मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार.
येतोय 6 धावांसाठी हा टोला. आणखीन एक षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, यश त्यांच्या वरतून जाणारा हा बॉल, खूप चांगला टप्पा. कमबॅक करत असताना हा गोलंदाज समीर, अंतिम षटक, हाणामारीचं षटक. परंतु जर पाहायला गेलं तर समीर कमी वयाचा हा खेळाडू आता कुठेतरी दिशा भरकटते त्याची. अवांतर धाव संख्येमध्ये भर होईल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती जरूर ऍड होते. शेवट यावेळेस आडव्या बॅटने खेचून काढलाय. वन बाउन्स निघून चाललाय. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. आणखीन एक येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या धावसंख्येवरती. अजूनही 2 बॉल शिल्लक. अंतिम षटक. 28 धावा. समीर वरती चढवलाय हल्ला. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली गेली आहे. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. स्ट्राइक रोटेट होण्याचा प्रयत्न आणि होत झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. फेकी थोडीशी लेट पाहायला मिळाली आणि तिथे 2 धावा घेण्यामध्ये दोन्ही बॅटरला नक्कीच यश येते. अनिल आणि यशला 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या 30. अंतिम बॉल वरती किती धावा येतील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आणि पहिल्या डावात स्कोर किती उभा केला जातोय आणि इथे पहा शॉट डीप स्क्वेअरला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल आले. सिंगलच्या पद्धतीने पहिली इनिंग समाप्त होते. पूर्वार्धाचा खेळ समाप्त होतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. लक्ष असेल 32 धावांचा. येणारे 18 चेंडू आणि करायचे आहेत 32 धावा. अर्थातच टीम टोळेवाडी या संघाला. या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेन समाधान आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. भालेकर वाडीची जिव्हाळ्याची आपुलकीची शॉल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव जरूर पराभूत राहिला. काही चुका केल्या त्या चुकांचा नक्कीच अभ्यास केला जाईल. कारण गत स्पर्धेमध्ये या संघाने दुसरं पारितोषिक फटकावलं होतं. राजदादा कळंत्रे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. कॅप्टन 26 अतुल भालेकर यांच्यासोबत असलेले जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आणि पाटण क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूचं अगदी या मैदानामध्ये प्रतिस्पर्धी असतात. परंतु ज्या वेळेला सामना संपतो ते मैत्रीचे आपुलकीचे आणि जिव्हाळ्याची नाते मात्र जपली जातात. ही भालेकर वाडीची आपुलकीची शॉल आणि जिव्हाळ्याचं प्रतीक सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान संपन्न होतोय. थँक्यू सो मच मान्यवरांचं मनपूर्वक आभार. जशी दुसऱ्या डावाला होईल सुरुवात आपण ऐकूया प्रकाश सरांचा आवाज. धन्यवाद. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद डीजे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निग्रम कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा. आपल्या महाराष्ट्राचे दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून माझ्या कॉमेंट्रीला सुरुवाती. किरण उर्फ विक्की आणि किरण आपल्या इथे जर संघासाठी काहीतरी जे करायचं असेल तर चांगली फटकेबाजी करावी लागेल विक्की आणि किरण यांना. स्पीडअप घ्या. चला अजून सामना खेळवायचे आहेत आपल्याला.
क्षेत्ररक्षण आलेले ते म्हणजे कोयना भागातून नदीच्या किनाऱ्यातून गाजलेले बॅट्समन आहेत. तसेच डीसीजी टोळेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा याच्यामधून हे सज्ज झालेले ते ठिकाणी खेळण्यासाठी. अनिल गोलंदाज आहेत ते म्हणजे अनिल. स्ट्रायकर आहेत ते विक्की. नॉन स्ट्रायकर किरण. हॅलो 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 हॅलो. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव. विकेंडला जर आपल्या संघासाठी खेळायचं असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल. सुरेख असा चेंडू एका धावावरती रोखले गेले. विकी या खेळाडूला ओ हो क्या बात आहे. पंच आपल्याकडे वळतायत. वाईट बॉलचा इशारा. किरण यांच्या बॅट मधून आलेला आहे चेंडू. मात्र इथे श्री गणेशा केलेला आहे. पण इथं मात्र क्षेत्ररक्षणानं खूप गडबड केलेली आहे. तू चल मी आलो अशी गत झाली. एकच रन आहे तिकडे. एक शॉट आहे. सुरेख असा फटका केलेला आहे. किरण यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आपल्याला. सीमा रेषे पार चौकार. तर चुकी करणार नाहीत. हो 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 हो. चांगला असा खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव. 9 स्कोर झालेला आहे. 9. 5 चेंडू आणि 9 रन. हो इथे फटका मारलाय. पटरी बहार. डायरेक्ट सीमा रेषे पार चौका. डायमंड डेबेवाडी संपूर्ण टीमचं शुभागमन झालंय. वेलकम. जिव्हाळकरांचा जिव्हाळा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. विनंती असेल टीम डायमंड डेबेवाडी या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. बॉस आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला आमंत्रित केले जात आहे. वेलकम. सुस्वागतम. धन्यवाद. आम्हाला नवी मुंबई ठिकाणी कॉमेडी करण्याची संधी भेटली त्याबद्दल तुमचं सरचे स्वागत. स्ट्राइकला किरण. मनगटात आहे बळ
आहे नजाकत. किरण हे पूर्ण करून दाखवणार. हो 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 हो, पुन्हा एकदा किरण यांना संधी भेटलेली आहे. डी जाऊन मध्ये एकच धाव. आपल्याकडे पंच ठेवलेले आहेत, ते सांगणार काय आहे ते, तुम्ही गडबड नका करू. हो हो हो, पंच आपल्याकडे वळे गेलेत. वाईट बॉलचा इशारा. हो हो, पहिला हादरा, पहिला झटका, पहिली पनवती, पहिली साडेसाती. चला थोडं स्पीडअप घ्या. हो हो, सुरेख चेंडू. डी जाऊन मध्ये एकच धाव. धाव संकेत बळ 16. इथे मात्र राम चुकी करणार नाहीत. हो हो हो, निर्धाव असा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. दुसरा हादरा. हो हो हो, इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव. 1 मिनिट थांबा, पंच सांगतील आपल्याला. कोणीही मैदानामध्ये कालवा करायचा नाही, शांततेचं सहकार्य करा. पाच चेंडू आणि 17 धावा. सुरेख असा चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसरी रन घेणार का नाही, एकाच धावावरती समाधान मानलेले आहे. सात चेंडू आणि 14 धावांची गरज.
DJ अद्वैत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत। इथे मात्र श्री गणेशा केलाय पंचांचा हात षटकार। राम इथे तू चल मी आलो अशी गत पाहायला मिळते आपल्याला। 2 धावा। चार चेंडू आणि 6 धावांची गरज। नो बॉल पंचांचा हात। फ्रीचा चान्स आहे। त्या चान्सचा मात्र संधी घेणार का राम साळुंके। साळुंकेला संधी होती पण त्या संधीचा पूर्णपणे फायदा घेतला नाही त्यांना। 3 चेंडू 4 धावा। तीन चेंडू 4 धावांची गरज। हो इथे मोठा फटका। झेलला इथे चुकी करणार नाही मात्र इथे चुकीला माफी नाही। तर त्याच्या अगोदरच सांगितलेलं आहे इथे कंपल्सरी चशिंग आहे। 2 चेंडू आणि 4 धावा। हो इथे आलाय मोठा फटका। बाद झालेला आहे पूर्ण। प्रदीप सुद्धा त्यांनी तंबूच्या आसऱ्याने माघारी परतवलेला आहे। हॅलो सूरज। हो सूरज यांनी मात्र चांगली त्याला पहिलेच उतरवायला पाहिजे होतं। विजेते झालेल्या संघाचं सरचे स्वागत। परारंभ झालेल्या त्या सुद्धा टीमचं सरचे स्वागत।